नमस्कार फ्रेंड्स, आदिशी ग्राफिक्समध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे मराठी फॉन्ट स्टाईल्स आपण कॅनवामध्ये कसे ॲड करायचे। तर इथे सर्वप्रथम मी गूगलवर आले आहे आणि तिथे आपण सर्च करूया गूगल इनपुट टूल्स। तर हा टूल्स खूप कामाचा आहे। इथे आपल्याला इंग्लिश किंवा इतर कोणत्याही लँग्वेजमधलं आपण कन्वर्ट करू शकतो आपल्याला हव्या असलेल्या लँग्वेजमध्ये। तर इथे मी सिम्पली इंग्लिश टू मराठी केलेलं आहे। तर तुम्ही इंग्लिशमध्ये हवं असलेलं नाव लिहा, टाइप करा आणि ते तुम्हाला इथे बघा मराठीत कन्वर्ट करून मिळणार। मी लिहिलं होतं आदिश्री आणि मला ते मराठीत कन्वर्ट करून मिळालेलं आहे। आता आपण याला कॉपी करून कॅनवाच्या आपल्या पेजवर नेऊया। तिथे जाऊन आपल्याला सिम्पली त्याला पेस्ट करायचं आहे। तर आपण इथे कॅनवाच्या पेजवर आलेलो आहोत। मी इथे पेस्ट केले आणि इथे आपण आता फॉन्ट्समध्ये जाऊन वेगवेगळे फॉन्ट्स जसे आपण ट्राय करतो, तर इथे आपल्याला इथे सर्च करायचं आहे देवनागरी। काय लिहिते मी बघा, देवनागरी। तर देवनागरी ही मराठीची लिपी आहे आणि त्या लिपीमध्ये त्याचे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत। तर ते वेगवेगळे फॉन्ट्स आपल्याला इथे अवेलेबल होणार आहेत। कुठूनही आपल्याला घेऊन यायची गरज नाही, इथे कॅनवामध्ये ते ऑलरेडी फीड केलेले आहेत। तर एकाच जागी तुम्हाला भरपूर असे फॉन्ट्स मिळणार आहेत वेगवेगळ्या स्टाईलचे। तर ते आपण इथे एक एक करून ट्राय करायचे। आता मी माझ्या या नावावरती ते फॉन्ट स्टाईल्स ट्राय करून बघते। तर बघा तुम्ही चेंजेस बघू शकता। वेगवेगळ्या नावाचे फॉन्ट्स आहेत इथे, सरळ देवनागरी, अनेक देवनागरी, त्याचेच वेगवेगळे प्रकार आहेत। काही बोल्ड आहेत, काही सिंपल आहेत, काही खूप गोलाकार आहेत, पॉपिन्स, अन्नपूर्णा, बरेच नवीन आणि जुने। जसे हा फॉन्ट खूप जुने फॉन्ट्स आहेत, हे बऱ्याच काळापासून वापरले जाणारे। तर तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल आणि तुम्हाला जर तुमच्या बॅनरसाठी, पोस्टरसाठी किंवा कुठल्याही डिझाईन्ससाठी मराठीतले वेगवेगळे छान छान स्टाईल्सचे फॉन्ट्स ट्राय करायचे असतील, तर ते तुम्ही इथनं सिम्पली डाउनलोड करून घेऊ शकता। वेगवेगळे बोल्ड फॉन्ट्ससुद्धा आहेत, वेगवेगळ्या लिपीतले। साहित्य, यात्रा, अमिका हे जनरली जास्त वापरले जाणारे फॉन्ट्स आहेत मराठी भाषेतले। तुम्हाला एकाच जागी इथे अनगिनत फॉन्ट्स मिळणार आहेत आणि हेच फॉन्ट्स हिंदी भाषेला सुद्धा लागू पडतात। एक एक करून तुम्ही ट्राय करू शकता। अक्षर खूप जुना फॉन्ट आहे, आर्या बघू शकता। आणि हवा असलेला फॉन्ट तुम्ही तुमच्या पोस्टरसाठी, बॅनरसाठी इथून इझिली वापरू शकता। तर खूप हेल्पफुल आहे हे। कलर देखील आपण चेंज करू शकतो, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आपल्या जुन्या व्हिडिओजमध्ये। तर माझे व्हिडिओज नक्की बघा फ्रेंड्स। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा फ्रेंड्समध्ये आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा, कारण की त्याने खूप मोटिवेशन मिळतं। आपला नवीन चॅनल आहे, तर तुमच्या मोटिवेशनची खूप खूप गरज असणार आहे फ्रेंड्स। तर इथले सगळे फॉन्ट्स ट्राय करून बघा एकदा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि खूप सोप्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे इथे की कसं आपण गूगल इनपुट टूलचा वापर करायचा आणि सिम्पली तिथनं कॉपी पेस्ट करून कॅनवामध्ये त्याचा वापर करायचा। आजचं आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।